नमस्कार. पहिल्यांदा तुम्हाला भारतीय संघाची अपडेट देतो. अगदी प्रांजळपणे कबूल करायचं झालं तर आम्हा पत्रकारांना अजून भारतीय संघाशी नीट संपर्क साधता येत नाही आहे. त्याचं कारण 2 सामन्यांमध्ये एका आठवड्याची विश्रांती आहे. या विश्रांतीच्या काळामध्ये पहिले 2 दिवस जे होते ते भारतीय संघाने विश्रांती घेतली, विचारविनिमय केला आणि त्याच्यानंतर 1 दिवस प्रॅक्टिस केली. ही प्रॅक्टिस दुबईमध्ये असल्याने दुबईच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये केली. ही अकॅडमी ही प्रायव्हेट आहे, त्याचा ICCशी संबंध नाही. फक्त दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये प्रॅक्टिस करायची सुविधा नाही आहे, कारण प्रॅक्टिस विकेट्स नाही आहे. त्यामुळे क्रिकेट अकॅडमीमध्ये जाऊन संघाला सराव करायला लागतो आणि तिथे आम्हाला जायची परमिशन नाही आहे. तरीही थोडंसं खेळाडूंबरोबर संपर्क असल्यामुळे मला असं कळलं की हार्दिक पंड्यानी जवळजवळ 20 मिनटं बॉलिंग केली आणि सामन्याच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. त्याची दुखापत गंभीर नाही असं जे कळलं होतं ते सत्य गोष्ट आहे. एकदा असं सांगितलं गेलेलं होतं की साधारणपणे 3ऱ्या-4थ्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या बॉलिंग करायला लागेल, परंतु आता पुढचं बघण्यासाठी वेळच नाही आहे. हार्दिक पांड्याला जर का संघात खेळवायचं असेल तर विराट कोहलीला हे पक्कं माहिती आहे की 6वा बॉलर म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. या दृष्टीने त्याची तयारी असली तरच त्याला संघात घेता येईल. हार्दिकने ती गोष्ट मनावर घेतलेली दिसते आणि आता उद्या काय करू याचा विचार न करता आत्ता काय करता येईल याचा विचार चालू झालेला दिसतो. त्यामुळे त्यांनी जर का बॉलिंग चालू केलेली असली, मी म्हणेल वाईटात चांगलं. त्याचं कारण भारतीय संघ व्यवस्थापनाचा अजूनही हार्दिक पंड्यावरती खूप विश्वास आहे. त्या विश्वासाला धरून जर का त्याला संघात खेळवायचंच असलं तर किमान 2 षटकं वेळ आली तर टाकायची. त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी पाहिजे. त्या दृष्टीने त्यांनी तयारी चालू केलेली आहे. ही झाली एक गोष्ट. दुसरा अपडेट असा आहे की पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांना म्हणावा तसा सूर गवसला नाही. जर का दुबईच्या मैदानावरती न्यूझीलंडसारख्या चांगल्या संघाला तोडीस तोड उत्तर द्यायचं असलं तर पहिली बॅटिंग करू येऊ देत, दुसरी बॅटिंग येऊ देत, तुम्हाला मोठा स्कोर हा उभा राहायलाच लागेल. आणि त्या दृष्टीने भारतीय संघाच्या फलंदाजांनी सराव चालू केलेला आहे मोठे फटके मारण्याचा. ही गोष्ट एक चांगली म्हणता येईल. आता जो सामना झाला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवरती ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंका, तो मी कव्हर केला, त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. परत एकदा दुबईच्या मैदानावरती जेव्हा संध्याकाळचा सामना होतो त्यावेळेला नाणेफेक जिंकली की अगदी 1 सेकंदही वेळ न घालवता कप्तान हा बॉलिंग करायचा निर्णय घेतो. तसाच निर्णय ॲरॉन फिंचनी केला. सुरुवातीला विकेट गेली, परंतु नंतर दुसऱ्या विकेट करता 2 श्रीलंकन चांगल्या फलंदाजांनी अत्यंत सुरेख बॅटिंग केली. याच्यामध्ये कुशल परेरा होता आणि असालंका होता. या दोघांबद्दल खूप बोललं जातं, असालंकाबद्दल तर खूपच बोललं जातं. त्यांनी त्यांच्या नावाला जागणारा खेळ केला. दोघांनी 35-35 धावा केला. जवळजवळ मला वाटतं 8 चौकार मारले, दोघांनी 1-1 षटकार मारले. ते अत्यंत उत्तुंग होते आणि 1 आऊट 78 अशी उत्तम अवस्था श्रीलंकेची होती. त्यावेळेला रिस्क घेऊन ॲरॉन फिंचनी बॉल कोणाच्या हातात दिला असेल तर तो ॲडम झांपाच्या हाती. ॲडम झांपा दिसायला साधा दिसतो, परंतु त्याच्या लेग स्पिनचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. T20 सामन्यामध्ये तर अजिबातच येत नाही. महाराज विचार करा, 1 आऊट 78 स्कोर. त्यावेळेला हा बॉलर येतो, 4 ओव्हर टाकतो, 2 जणांना आऊट करतो, फक्त 12 रन देतो. माझ्या मते त्याची बॉलिंग म्हणजे एरोसॉफ्ट शर्टसारखी होती, अत्यंत मुलायम आणि सुंदर. मी तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या मते किंग ऑफ द डे कोण होता तर तो ॲडम झांपा होता. कारण मारामारीच्या वेळेला त्यांनी ब्रेक्स जे लावले ते अप्रतिम बॉलिंग करून ब्रेक्स लावलेले आहेत. त्यामुळे नंतर एकदा राजपक्षेंनी थोडासा धावफलक उभारायला मदत केली 33 धावा करून, पण तरी 154 धावांपर्यंत श्रीलंकेची मजल गेली. आपल्याला माहिती आहे दांडगट फलंदाजी असलेल्या ऑस्ट्री संघाला एवढ्या थांबवायला एवढ्या धावा पुरेशा नक्की नव्हत्या. त्यातनंही ॲरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरनी अफलातून आक्रमक सुरुवात केली. खास करून ॲरॉन फिंचच्या बॅटमधनं जो आवाज येत होता ना, प्रत्येक बॉल बॅटच्या मध्ये लागल्याचा जो आवाज येतो तो आमच्यासारख्या पत्रकारांसाठी अक्षरशः कानाला सुखावा असतो. अर्थात तो बॉलरच्या दृष्टीने घणाघात असतो. पण त्यांनी सुरुवातीपासून समोर फटके मारले, बॅकफूटवरती जे फटके मारले त्याच्यातही ताकद नव्हती, अप्रतिम टायमिंग होते. आणि त्यातनंही विकेट किपरनी
जो वॉर्नरचा झेल सोडला तो बाप रे बाप, म्हणजे इतका सोपा झेल कसा सुटू शकतो हेच कोणाला कळलं नाही आणि सगळ्यांनी डोक्यावरती हात ठेवले. त्याच्यानंतर वॉर्नरनी फिंच आऊट झाला, पण वॉर्नरनी आपली बॅटिंग चालू ठेवली. त्यांनी मला वाटतं 31 बॉल्समध्ये 8 चौकारांसह अर्धशतकही केलं आणि शेवटी तो 65 रन्स करून आऊट झाला. आणि त्याच्यानंतर माझा मित्र स्टीव्ह स्मिथ बॅटिंगला आला. खूप दिवसांनी त्याला प्रत्यक्ष मैदानावरती बॅटिंग करताना बघून मलाही थोडासा आनंद झाला. त्यांनी शांतपणे बॅटिंग केली, कुठलाही धोका पत्करला नाही, नाबाद 28 धावा केल्या, सामना विजय अगदी आरामात मिळवून दिला. किती 3 ओव्हर राखून ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेला आहे. 2 सामन्यामध्ये दुसरा विजय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाचा विजयी प्रवास हा अप्रतिम पद्धतीने चालू राहिलेला आहे. श्रीलंकन टीम जी नवखी आहे, त्यांच्या खेळामध्ये बऱ्याचशा तरुण खेळाडूंचा समावेश आहे. त्यांना आत्ताच्या घडीला तरी ऑस्ट्रेलियासारख्या संघाला तोडीसतोड उत्तर देणं हे खूप अवघड जाणार आहे. म्हणून ऑस्ट्रेलियाचा मार्ग हळूहळू चांगल्या खेळांनी मोकळा होतोय. मला वाटतं भारतीय संघाला सुद्धा अशीच काहीतरी कामगिरी करून दाखवायला लागेल. कारण आता हा रिपोर्ट जेव्हा तुम्ही बघाल त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागणार आहे. रोज त्याचा काही ना काहीतरी रिपोर्ट, काही ना काहीतरी अहवाल मी तुमच्यापुढे सादर करीन. परंतु जसं मी किंग ऑफ द डे झांपा म्हणलं तसं मुवमेंट ऑफ द डे काय होती माहिती आहे? वॉर्नर आणि फिंचची झकास सुरुवात. त्या दोघांनी जी सुरुवात करून दिली बॅटिंगची, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा विजय हा खूप सुकर झाला. हे झाले माझी मतं. तुमची मतं काय आहेत? नेहमीप्रमाणे तुम्ही बिनधास मांडा, बेधडक मांडा आणि त्या याच्यावरती आपणही संपर्कात राहू, चर्चा करत राहू. परत भेटूयात उद्या. बाय बाय.